नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण मैदा न खाणाऱ्यांसाठी रव्याची गोड खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा एक पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये ही अर्धी वाटी साखर टाकून घेऊया. ह्यामध्येच आता हे अर्धी वाटी तूप टाकून घेऊया. तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालतो. आणि ह्यामध्ये ह्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया. आणि हे मिश्रण आता आपण गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. बघा, हे भांडं आपण असं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण हाय केलेले आणि हे एकसारखं हलवून ह्या मिश्रणाला पटकन उकळी आणून घ्यायचे, जेणेकरून ह्यातली साखर पटकन विरघळली जाईल. ही जर तुम्ही स्लो गॅसवर करत बसला, साखर विरघळायला वेळ लागला तर ह्या साखरेचा पाक होण्याची शक्यता असते. म्हणून गॅसची फ्लेम हाय करून हे पटकन साखर विरघळून उकळून घ्यायचं आहे. बघा, सतत हलवून गॅसच्या हाय फ्लेमवर ह्यामधली साखर विरघळून ह्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे. हा गॅस मी आता बंद करते आणि हे मिश्रण आपण आता कोमट करून घ्यायचं आहे. बघा, हे मिश्रण आता चांगलं कोमट झालेलं आहे. आता हे शंकरपाळीचं पीठ आपण मळून घेऊया. आता ह्या शंकरपाळ्या करण्यासाठी आपण ज्या वाटीनं साखर, तूप आणि पाणी मोजलं त्याच वाटीनं हा 3 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ. अगदी 1 चिमूटभर मिठाचा वापर करा, म्हणजे गोडाच्या पदार्थाला मिठामुळं छान चव येते. आणि ही थोडीशी वेलची पावडर. आणि ह्यामध्ये आता हे साखरेचं पाणी थोडं थोडं ओतत होतं हा रवा आपण मऊसर मळून घ्यायचा आहे. सगळ्या रव्याला हे मिश्रण असं चोळत चोळत मळून घ्या. बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यांना मैदा चालत नाही आहे. हाय बी पीवाल्यांना पण शक्यतो मैदा खाऊ नका म्हणून सांगितलं जातं. अशावेळी शंकरपाळ्या कशाच्या करायच्या हा प्रश्न पडतो. म्हणून आपण या आज रव्याच्या खुसखुशीत गोड शंकरपाळ्या करणार आहोत. बघा, आता असं हे थोडं थोडं पाणी टाकत मी हा रवा मळून घेते. बघा, हा गोळा कसा छान मळून झालेला आहे. हा आता अर्ध्या तासासाठी आपण असा झाकून ठेवूया. बघूया, आता अर्धा तास झालेला आहे. बघा, हे पीठ आपलं कसं छान तयार झालं आहे. ह्याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊन एकसारखं करून घेऊया. आणि ह्या पिठाचे चपातीच्या गोळ्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत. असे सगळे हे गोळे मी करून घेते. बघा, एवढ्या पिठाचे आपले हे 5 गोळे झालेले आहेत. आता पहिल्यांदा आपण ही पानं लाटून घेऊया. बघा, अजिबात मैद्याचं किंवा कणकीचा वापर न करता ही पानं आपण अशी लाटून घ्यायची आहेत. बघा, हे पान इतपत जाड असावं. आता हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कापून घ्यायचे आहेत. हे आता एका बाजूनं कापून झाल्यानंतर हे आता मी दुसरी बाजू अशी कापून घेते. हे आम्ही चौकोनी करून घेणार आहे. ह्या सगळ्या अशा कापून घेतल्यानंतर ह्या कडाकोरा व्यवस्थित करून घेऊया. गॅसवर तेल मी गरम करत ठेवलेलंच आहे. तेल गरम झालं की आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया. ह्या सगळ्या शंकरपाळ्याच्या सुट्ट्या करून एका डिशमध्ये
काढून घेऊया. बघा तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये ह्या शंकरपाळ्या टाकून घेऊया. एका वेळेस एका पानाच्या सगळ्या ह्यामध्ये टाकून घेतल्या तरी चालतात. गॅसची फ्लेम मी ही लो करून घेतली. गॅसच्या लो फ्लेमवर तळल्यामुळं ह्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातात. गॅसची फ्लेम तुम्ही जर वाढवली तर ह्या वरनं तळल्यासारख्या वाटतात पण आत कच्च्या राहतात. म्हणून गॅसच्या तेलाचं टेम्परेचर आपल्याला हवं तेवढं झालं की गॅस आपण कमी करून घ्यायचं आहे. अशा सतत हलवून आपण ह्या तळून काढूया. बघा 5 मिनटं सतत हलवून तळून घेतल्यानंतर ह्या शंकरपाळीचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाले की हे आपण पटकन काढून घ्यायचे, कारण ही जर लाल होईपर्यंत आपण अशीच कढईमध्ये तळत राहिलो तर ती करपते. म्हणून तेलाचे बुडबुडे थोडे थोडे कमी झाले की काढून घ्यायचे आहे, कारण शंकरपाळी तळून झाल्यानंतर ही शंकरपाळीचा कलर बदलतो. आता ही आपण काढून घेऊया. अशी निथळून चांगली व्यवस्थित काढून घ्या. आता उरलेल्या शंकरपाळ्या मी तळून घेते. बघा मैत्रिणींनो, मैदा न खाणाऱ्यांसाठी उपयोगी पडणारी बिस्किटासारखी खुसखुशीत गोड शंकरपाळी तयार झाली आहे. बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही शंकरपाळीची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. आणि ह्या शंकरपाळ्या ह्या सुट्टीमध्ये नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर मला कमेंट्स करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.